कुणाल प्रदीपच्या घरी झोपतो. सकाळी दोघेही सोबत उठतात. प्रदीपची तब्येत बरी होती म्हणून कुणाल घरी जायला निघतो. तो घरी येतो. प्रिया आणि सुनंदा काकी नाश्ता करत होत्या. कुणाल आल्यावर प्रियाला खूप आनंद होतो. तो तिला इग्नोर करून रूममध्ये जातो. प्रियाने रागाने हाताच्या मुठी आवळल्या. इथं राग काढून काहीच उपयोग नाही प्रिया. सुनंदा काकी तिला सल्ला देतात. त्याच्या रूममध्ये जा. प्रिया रूममध्ये जाते. तो फ्रेश व्हायला गेला होता. ती पायावर पाय ठेवून बेडवर जाऊन बसते. तो बाहेर येतो. तो शर्टलेस होता. प्रिया त्याच्याकडे एकटक बघत होती. प्रियाला तिथं बघून त्याला साक्षीची आठवण झाली. जेव्हा तो शर्टलेस होता तेव्हा साक्षी रूममध्ये कॉफी घेऊन आली होती. तिनं तिच्या डोळ्यांवर हात ठेवून डोळे झाकले होते. किती लाजत होती. त्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. तो मला पाहून हसला असं प्रियाला वाटलं. ती मनात खूप खुश होते. ती जाऊन त्याला मिठी मारते. तो तिला बाजूला सारतो. कुणाल, तुझं लग्न झाल्यापासून मी बघते तुला. आपण दोघं पहिल्यासारखं जवळ येतच नाही. लग्न करणार आहोत ना? कधी करायचं लग्न आपण? प्रिया लाडात येऊन बोलत होती. त्या फडतूस साक्षीला कधी डिवोर्स देणार आहेस? ती येत नाही तोपर्यंत मी तुझ्याच रूममध्ये राहणार कुणाल. ती आल्यानंतर तुमच्या दोघांचा डिवोर्स झाला पाहिजे. त्या मूर्ख साक्षीला प्रेम म्हणजे काय माहिती आहे? प्रिया तुच्छतेने बोलत होती. कुणाल त्याचा राग कंट्रोल करत होता. कुणाल, ती साक्षी आल्यावर मी तिला सांगणार आहे. आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. तू आमच्या आयुष्यातून निघून जा. प्रिया त्याच्या छातीवर हात फिरवत बोलते. त्यानं रागानं हाताच्या मुठी आवळल्या. प्रिया म्हणत तो जोरात तिच्या कानशिलात देतो. ती घाबरून गालाला हात लावून उभी राहते. प्रिया, परत जर तुझ्या तोंडात साक्षीचं नाव आलं तर तुला खूप महागात पडेल. आपल्या दोघात तिला का मध्ये घेतेस तू? आणि डिवोर्सची गोष्ट आमच्या दोघात आहे. आम्ही दोघं बघून घेईन. तुला मध्ये बोलायची काहीच गरज नाही. तो रागात तिचे जोरात दंड धरून बोलत होता. कुणाल, अरे माझे हात दुखायला लागले आहेत. सोड, मला त्रास होत आहे. ती रडत बोलते. होऊ दे ना त्रास जरा. या तोंडातून माझ्या साक्षीचं नाव काढलंसच कसं? तो दातावर दात घट्ट रोवून बोलत होता. त्याचा असला अवतार बघून प्रियाला खूप भीती वाटते. कुणाल, तू माझ्यावर प्रेम करतोस ना? ती रागानं बोलते. तो माझा भूतकाळ होता प्रिया. आता माझं लग्न झालं आहे. मी साक्षीसोबत 7 फेरे घेतले आहेत. साक्षी माझ्यासाठी सर्व काही आहे. तो चिडून बोलत होता. सारखं काय लावलंय साक्षी साक्षी? त्या साक्षीमध्ये एवढं काय आहे कुणाल जे माझ्यात नाही? ती त्याचा हात झटकून रागात मोठ्यानं बोलत होती. कुणाल, प्रिया आवाज खाली. हे माझं घर आहे. तुला जाणून घ्यायचंय साक्षीबद्दल ना? तिच्यात काय आहे? तर मग ऐक. छोट्या छोट्या गोष्टीत तिला आनंद मिळतो. कोणत्या गोष्टीची अपेक्षा करत नाही. तुझ्यासारखे बुरसटलेले विचार नाही तिचे. कुणाल साक्षीबद्दल भरभरून बोलत होता. तुझ्यासारखी ती नाही. ज्याच्याकडे पैसा जास्ती त्याच्या मागे मागे फिरणं. तू कशी आहेस ते मला पूर्ण समजलं आहे प्रिया. तुला काय वाटलं? हा मिस्टर कुणाल सरंजामे तुझ्या प्रेमात फसेल? तो ज्या दिवशी प्रियाला शॉपिंगला घेऊन गेला होता त्या दिवशीची CCTV फुटेज तिला दाखवतो. प्रिया, तू मला खूप हलक्यात घेतलंस. तुला काय वाटलं मी तुझ्या प्रेमात खूप आंधळा झालो आहे? अगं, एकेकाळी मी तुझ्यावर जीव ओवाळून टाकत होतो. पण सत्य कधी ना कधी वर येतच. कुणाल हसत बोलतो. प्रिया भीतीनं त्याच्याकडे बघत होती. बोल ना आता. आता का दातखिळी बसली तुझी? कुणाल बोलतो. कुणाल, खूप महागात पडेल तुला. आणि त्या फडतूस साक्षीला तुझ्यापासून मी दूर करणारच. ती भीतीनं रागात खूप काही बोलत होती. खूप बोललीस. माझं साक्षीवर खूप प्रेम आहे. या घराकडे नजर वर करून देखील बघायचं नाही. आणि माझ्या साक्षीवर तुझी सावली देखील पडू देणार नाही. तो रागात तिच्या हाताला धरून तिला बाहेर ओढत नेतो. काय झालं कुणाल? सुनंदा काकी घाबरून विचारतात. तो काही नाही असं रागात बोलतो. प्रियाला दरवाजातून बाहेर ढकलून देतो आणि तिच्या तोंडावर जोरात दरवाजाचं दार लावून घेतो.
कुणाल, आता तू मला स्वतः या घरात आणशील, तेही माझ्याशी लग्न करूनच, प्रिया रागात बोलते. तेथून निघून जाते. सकाळी साक्षी जरा उशिरानं उठते.